भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या आवडत्या सिरीजमध्ये पाथवे टू अचीवमेंट. या सिरीजला आपण सर्वांनीच खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि बरेच सारे प्रश्नसुद्धा आमच्यापर्यंत येत आहेत. आज अशाच 2 प्रश्नांचे उत्तरं मी देणार आहे. पहिला प्रश्न, आणि हे दोन्हीही प्रश्न अनेक जणांकडून आलेले आहेत बरं का, म्हणूनच कुणाच्या एका नावाचा उल्लेख मी करणार नाही आहे. तर बऱ्याच जणांचे प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न, आम्ही अभ्यास करत असताना आमचेच मित्र किंवा बाकीचे सगळेजण खूप मजा करताना आम्हाला दिसतात, मूव्ही पाहताना एन्जॉय करताना आम्हाला दिसतात आणि आम्ही मात्र अभ्यासच करत असतो. अशा वेळेस मोटिव्हेटेड कसं राहायचं? ओके, या संदर्भात मी सांगू इच्छिते. डॉक्टर मार्टी लॉबडेल यांचं एक अतिशय सुंदर विधान आहे. ते म्हणतात, युअर एन्व्हायरमेंट इज मोर पॉवरफुल दॅन युअर विल पॉवर. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला अभ्यासाची कितीही आवड असेल, गोडी असेल, तरीसुद्धा तुमच्या अवतीभोवती जे काही घडत आहे त्याचा परिणाम तुमच्यावर होतच असतो. म्हणूनच तर असे प्रश्न येत आहेत ना, की बाकीचे सगळे मजा करत असताना आम्हाला अभ्यास करणं जरा अवघड जातं आहे. या संदर्भामध्ये मी आणखी काही गोष्टी सांगू इच्छिते. म्हणजे आपण जे पहिल्यापासून म्हणतो ना, की मित्र कोणते निवडायचे, कोणत्या मित्रांच्या संगतीमध्ये राहायचं, हे आपण स्वतः चूज केलं पाहिजे. संगती संग दोषनम ही जी म्हण अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे, तीसुद्धा हेच तर सांगत असते. एवढंच कशाला, जिम रॉनसुद्धा म्हणतात की तुम्ही ज्या मित्रांच्या संगतीमध्ये राहता ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनत असता. अगदी साधं उदाहरण देऊ का? म्हणजे तुमच्या अवतीभोवती जर असे काही मित्र असतील, त्यातलं कोणीतरी म्हणत असेल, माहीत आहे का, एका बैठकीमध्ये मी 25 जिलेबी खाल्ल्या. कुणीतरी सांगतं, एका बैठकीत मी सलग 20 गुलाबजाम खाल्ले. अशा वेळेस असेच सगळे मित्र अवतीभोवती असताना तुमच्याही डोक्यात काय विचार येईल? अर्थात तुम्हालाही असंच वाटायला लागेल की आपण कोणता विक्रम करावा बरं, कोणती वस्तू खावी बरं, जेणेकरून यांच्याही पेक्षा पुढचा विक्रम आपण गाठू शकतो. बरोबर की नाही? पण त्याचऐवजी तुम्ही जर अशा काही मित्रांच्या सोबत राहत असाल की जे म्हणतात की मला माझे बायसेप्स बनवायचे, कोणी म्हणतं मला माझे ट्रायसेप्स बनवायचे, कोणी म्हणतं आज मी लेग वर्कआउट केलेलं आहे, अशी सगळी चर्चा जर तुमच्या अवतीभोवती चालू असेल तर नॅचरली तुम्हालासुद्धा 6 पॅक ॲपचं स्वप्न पडायला लागेल स्वतःच्या बाबतीमध्ये. बरोबर ना? म्हणूनच तर आपण मित्रच असे निवडायचे की जे आपल्या उद्देशासाठी आपल्याला पूरक ठरू शकतील. तुम्ही ज्या मित्रांमध्ये राहत आहात किंवा जे लोक तुम्हाला सभोवताली दिसत आहेत, तर तुमचं ध्येय स्पर्धा परीक्षेमध्ये यश गाठण्याचं आहे खरं, त्यांचं कदाचित नसेलही. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीचं आयुष्य जगत आहेत आणि कुठेतरी तुम्हाला त्याची अडचण होत आहे किंवा तुम्हाला सेल्फ मोटिव्हेटेड राहता येत नाही, असंही होत असेल की नाही? मग अशा वेळेस आपण हे बघितलं पाहिजे की आपल्यालाच जे पूरक आहेत त्याच मित्रांच्या संगतीमध्ये आपल्याला कसं राहता येईल. इव्हन असंसुद्धा होऊ शकतं बरं का, म्हणजे कदाचित तुमच्या अवतीभोवती असेही मित्र असतील किंवा काही जण असतील की ज्यांचंसुद्धा ध्येय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचं आहे, पण जर ते अभ्यासावर पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन करू शकत नसतील तर कदाचित त्यांना यश मिळणार नाही. पण जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्हाला यश मिळेल की नाही? आणि बरेचदा असंही असू शकतं ना की तुमच्याच मित्रांना तुमचा हेवा पण वाटत असेल की बघा तुम्ही किती व्यवस्थित अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करताय आणि त्यांना मात्र कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. मग अशा वेळेस एकतर तुम्ही त्यांना कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं अभ्यासावर या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे, किंवा त्यांची संगत सोडायची का तशीच टिकवून ठेवायची आहे याच्याबद्दल काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. तुम्हाला त्या दगडी भिंतीच्या संदर्भात जे झालं होतं त्याच्याबद्दल माहीत आहे? ओके, मी सांगते. एकदा असंच होतं, एक दगडी भिंत होती, म्हणजे चिरेबंद भिंत वगैरे म्हणतात ना त्या पद्धतीचीच. आणि त्या दगडी भिंतीमध्ये एक मोठं छिद्र होतं. एका माणसानं पाहिलं
की बरेच जण तिकडून जात आहेत, त्या छिद्रामध्ये बोट घालत आहेत आणि एकदम थंड थंड लागलं असं करून ते निघून जात आहेत. या माणसाला वाटलं की ते दगडी भिंतीमध्ये असं काय असेल आणि प्रत्येकच जण हो थंड थंड लागलं असं म्हणत निघून जात आहे. यानं सुद्धा बघितलं, ठरवलं की त्या भिंतीमध्ये नेमकं काय आहे की जे इतकं थंड थंड लागतं आणि प्रत्येकच जण बोट घालून बघतंय हे बघण्यासाठी. म्हणून हा सुद्धा तिथे गेला. त्यानं सुद्धा त्या भिंतीमध्ये त्या छिद्रामध्ये बोट घातलं आणि मग लक्षात आलं थंड बिंड काहीही नाही. उलट त्या दगडी भिंतीमध्ये विंचू बसलेला आहे, तो प्रत्येकाला चावतोय. पण प्रत्येकाची भूमिका ही काय आहे की जर आपल्याला विंचू चावला तर मागच्यांना सावध का करायचं, त्यांना सुद्धा चावू देत की विंचू, असं म्हणून प्रत्येकजण काहीही न बोलता त्या विंचवाबद्दल न सांगता थंड थंड लागलं असं म्हणून त्या बोटाला धरून पटकन निघून जाण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुढे गेल्यानंतर त्यांना त्या बोटावर काही उपचार करता येतील. मग बरेच जण असेही असतात बरं का, की कदाचित त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात येत असतात, पण त्या गोष्टी ते आपल्याला सांगत नसतात. मग अशा वेळेस आपण आपले मित्र एकतर जागरूकपणानं निवडणं आणि हे मित्र खरोखर व्यवस्थितच आहेत याची वेळोवेळी शहानिशा करत राहणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं की नाही. याच ठिकाणी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणजे जे पर्टिक्युलरली बाहेर राहतात, आई वडील त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी नसतात किंवा हॉस्टेलवर राहतात, रूम करून राहतात, त्यांच्याही बाबतीत बरेचदा असं घडू शकतं. म्हणून हा मुद्दा मी इथे उल्लेखित करते. गुटखा खाण्याची, दारू पिण्याची, सिगारेट ओढण्याची सवय कशी लागते तरुण मुलांमध्ये माहीत आहे तुम्हाला. जेव्हा ऑब्झर्वेशन करण्यात आलं ना, तेव्हा असं लक्षात आलं की ह्या मुलांना ज्यांना या वाईट सवयी ऑलरेडी आहेत ना, ते मुलं भरीस पाडतात. म्हणजे काय, अरे काय वडिलांना घाबरतोस का, आता तू मोठा झाला, वडिलांना घाबरण्याची काही गरज नाही, किंवा एक सिगारेट ओढून बघ काही होत नाही, किंवा लगेच ते म्हणत असतील की नाही नाही माझ्या आईला असं आवडणार नाही वगैरे, की लगेच ममाज बॉय म्हणून सार्वजनिक ठिकाणी सुद्धा त्याला हिनवायला लागतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही मुलं नाही नाही आम्ही कुणालाही घाबरत नाही, आम्ही आमच्या मर्जीचे राजे आहोत असं दाखवण्यासाठी मग त्यांच्याही पेक्षा जास्त गुटखा खायला सुरुवात करतात, सिगारेट ओढायला सुरुवात करतात, दारू प्यायला सुरुवात करतात. मग अशा परिस्थितीमध्ये मला आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो की जे लोक असं काहीतरी वाईट सांगण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं का आपल्यावर, आपल्या फॅमिलीतले, आपल्या नातेवाईकांचे जे डोळे खिळून आहेत की नक्की हा काहीतरी उज्ज्वल भविष्य घडवेल आणि त्याच्यासोबतच आपल्यासुद्धा कुटुंबाचं नाव उज्ज्वल करेल, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. सो डिसिजन आपण घ्यावं लागतं एवढं ह्या मित्रांच्या बाबतीमध्ये नक्की लक्षात ठेवा. दुसरा एक प्रश्न अजून विचारण्यात आला आहे आणि हा प्रश्न मुलांनीच विचारलेला आहे, हे मी इथे मुद्दाम सांगू इच्छिते. या बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे की अपोजिट जेंडर अट्रॅक्शनला टाळायचं कसं, किंवा आम्ही प्रेमात पडलो आहे, अभ्यासामध्ये मन लागत नाही तर काय करायचं नेमकं. या बाबतीमध्ये मी जस्ट एक सांगू इच्छिते की माझं वैयक्तिक मत असं आहे की देअर शुड नॉट बी फॉल इन लव बट देअर शुड बी द राईज इन लव. म्हणजे प्रेमात पडून एकमेकांचं नुकसान करण्यापेक्षा जर एकमेकांना पूरक मदत होत असेल आणि दोघंही मिळून आपलं करिअर गाठू शकत असतील, आपलं आयुष्य अतिशय उज्ज्वल करू शकत असतील तर त्या प्रेमाला अर्थ आहे ना. किंवा याही बाबतीमध्ये मी असंच म्हणेन की तुम्ही तुमचं डिसिजन घेतलं पाहिजे आणि आता हे असे डिसिजन घेण्या इतके पुरेसे मोठे झाले आहात तुम्ही. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही अजूनही आमचं वय लहान आहे, आम्ही अजून एवढे मोठे डिसिजन घेण्या इतके मोठे झालेलो नाही आहे, तर मला तुम्हाला काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कितव्या वर्षी जिंकला होता माहीत असायला हवं ना. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कितव्या वयामध्ये लिहिलेली होती. इतकंच कशाला, तुम्ही जर सर्च केलं तर असे कित्येक तुम्हाला बिलिनियर्स आणि मिलिनियर्स सापडतील ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी स्वतःचा उद्योग सुरू केला आणि एवढं मोठं नाव कमवलं, संपत्ती कमवली. मग जर बाकीचे सगळे एवढं सगळं करू शकत असतील तर प्रेम का करिअर एवढं साधं डिसिजन आपण घेऊ शकणार नाही आहे का. आणि अर्थातच हा
निर्णय मी तुमच्यावरच सोपवत आहे, कारण प्रत्येकाचा डिसिजन प्रत्येकजण ठरवत आहे. पण जर याच वेळेस जर तुम्ही म्हणत असाल की नाही किंवा डिसिजन न घेतलेलंच बरं, आपोआप जे होईल ते बघूया आपण, तर डिसिजन न घेणं हे सुद्धा एक प्रकारचं डिसिजनच आहे, हे पण मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. आणि जाता जाता या सगळ्या संदर्भात एकच बाब अवश्य सांगेन की युअर टुडेज डिसिजन क्रिएट युअर टुमॉरो. सो जागरूकपणे तुम्ही निर्णय घ्या. प्रेम स्वीकारायचं असेल तर आयुष्यामध्ये नंतर पुढच्या काही वर्षांमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा पश्चाताप होणार नाही, याप्रमाणे निर्णय घ्या. जर करिअर स्वीकारायचं असेल तर तेही अतिशय जागरूकपणानं निर्णय घ्या. फक्त एक बाब मी अवश्य सांगू इच्छिते, जर तुम्ही करिअरमध्ये पूर्णतः लक्ष दिलं आणि मोठ्या पदावर गेलात ना, तर अनेक चांगल्या मुलींचे प्रपोजल तुम्हाला स्वतःला यायला लागतील. सो चॉईस इज योर्स. Thank you.